फेसबुक पुराण आरंभ। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री वेदव्यासाय नमः, श्री बेबेजाय नमः, श्री प्रेस्पर एकार्टाय नमः, श्री जॉन मॅच्युलाय नमः, श्री टिम बर्नर्स लियाय नमः, श्री बिल गेट्साय नमः, श्री लियोनार्ड क्लॅनरॉकाय नमः, श्री लॅरी पेज सर्गी ब्रिनाय नमः, श्री मार्टिन कुपराय नमः, श्री मार्क झुकेरबर्गाय नमः। फेसबुक पुराणामध्ये सुरुवातीलाच प्रथमेश असलेल्या सुखकर्ता विघ्नहर्ता श्री गणेशाला वंदन केलेलं आहे आणि त्यानंतर ज्ञान बुद्धी वाचा संगीत कला विद्या आणि शिक्षणाची देवी असलेली माता सरस्वतीला वंदन केलेलं आहे। त्यानंतर लेखकाने कुटुंबाचा पालन करणाऱ्या कुलदेवतेला वंदन करून त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना केलेली आहे। नंतर ज्याच्याशिवाय ज्ञान नाही जो स्वतः परब्रह्म आहे अशा श्री गुरुला वंदन केलेले आहे। त्यानंतर सर्व पुराणाचे आद्यकर्ते महर्षी व्यास यांना वंदन केलेले आहे। वेदमंत्र 18 पुराण आणि ब्रह्मसूत्राचे लेखक म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे असे वेदव्यास यांचे साहित्य म्हणजे भारतीय संस्कृतीचा मेरुखंड आहे। अशा श्री वेदव्यासांना इथे लेखकाने वंदन केलेले आहे। संगणकाची संकल्पना प्रथम ज्यांनी मांडली असे थोर शास्त्रज्ञ श्री चार्ल्स बॅबेज यांना वंदन केलेले आहे। चार्ल्स बॅबेज हे एक इंग्लिश गणितज्ञ आणि संशोधक होते। त्यांना प्रथम स्वयंचलित डिजिटल कम्प्युटरची जी संकल्पना आहे ती सुचलेली आहे, म्हणून त्यांना जगभरामध्ये संगणकाचे जनक असं म्हटलं जातं। त्यानंतर जॉन मॅच्युले आणि प्रेस्पर एकार्ट यांनाही लेखकानं वंदन केलेलं आहे। त्यांनी पहिला जनरल पर्पज इलेक्ट्रॉनिक डिजिटल कम्प्युटर अस्तित्वात आणला। त्यानंतर इंटरनेटचा शोध ज्यांनी लावला असे थोर शास्त्रज्ञ सर टिम बर्नर्स यांनाही इथे वंदन केलेले आहे। पर्सनल कम्प्युटरमध्ये क्रांती घडवणारे मायक्रोसॉफ्टचे जनक आणि CEO प्रसिद्ध उद्योजक बिल गेट्स यांना इथे लेखकाने वंदन केलेलं आहे। आणि त्यानंतर संगणकीय नेटवर्किंग मध्ये डेटा कम्युनिकेशन म्हणजे ज्या अर्थाने सध्या जे डेटा कम्युनिकेशन होत आहे, माहिती संप्रेषण होत आहे, त्याचे मूळ जनक असणारे थोर शास्त्रज्ञ श्री लिओनार्ड क्लॅनरॉक यांना इथे वंदन केलेलं आहे। पॅकेट स्विचिंग मध्ये गणितीय सिद्धांत मांडून आता सध्याचं जे TCP IP आपण किंवा ज्याला म्हणतो की ज्या अर्थे डेटा कम्युनिकेशन प्रॉपरली होत आहे त्याचे हे जनक आहेत। आणि त्यानंतर गुगलचे जनक असणारे श्री लॅरी पेज आणि सर्गी बिन यांना इथे लेखकाने वंदन केलेलं आहे। त्यानंतर मोबाईलचे जनक श्री मार्टिन कुपर यांना इथे लेखकाने वंदन केलेलं आहे। आणि सर्वात शेवटी ज्याचं सगळं चरित्र आपण इथे ऐकणार आहोत त्या फेसबुकचे सर्वेसर्वा त्याचे CEO आणि त्याचे संस्थापक जे श्री मार्क झुकेरबर्ग आहेत यांना इथे लेखकाने वंदन केलेलं आहे। या संपूर्ण फेसबुक पुराण हे 3 खंडांमध्ये विभागलं गेलेलं आहे। पहिला खंड जो चरित्र योग आहे, दुसरा खंड ज्ञान योग आहे आणि तिसरा खंड हा कर्मयोग आहे। आता चरित्र योग जो पहिला खंड आहे हा एकंदरीत 14 अध्यायांचा भाग आहे आणि यामध्ये फेसबुकची संकल्पना, त्याचा आरंभ, त्याचा विकास आणि प्रसार ह्या चरित्र स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे। त्यानंतर दुसरा खंड जो आहे तो खंड आहे ज्ञानयोग। यामध्ये 27 अध्यायांचा हा खंडामध्ये फेसबुक वापराचे फेसबुकमध्ये विविध ऑप्शन्स आणि त्याची संपूर्ण टेक्निकल माहिती ही दिलेली आहे। आणि तिसरा खंड जो आहे तो आहे कर्मयोग। या खंडामध्ये फेसबुक वापरण्याचे किंवा सोशल मीडिया वापरण्याचे एकंदरीत काय नीती नियम असावेत, काय आचारसंहिता असावी अशा पद्धतीनं यात वर्णन केलेलं आहे।